हीच आहे जिने माझ्या चिकूला संपवलंय. हिने जीव घेतलाय माझ्या चिकूचा. हिरा, कळलं तुला आता मला काय यायचं नव्हतं बाहेर, कारण मला हिचं थोबडही पाहायची इच्छा नाहीये. हिचं तोंड बघितलं की मला आठवेल हिने माझ्या चिकूला माझ्यापासून हिरावून घेतलंय. आता जर हिचा चेहरा मला माझ्या डोळ्यासमोर दिसला ना तर मी काहीतरी करून बसेन. हिला सांगा माझ्या समोर उभं राहायची हिम्मतही करू नको. मला तुझं तोंडही पुन्हा दाखवू नको. घेऊन जा तुमच्या पोरीला. आलं ती बुवा, बुवा मला माफ करा. मालतींची मानसिक अवस्था ठीक नाहीये, समजून घ्या. सॉरी. असू द्या आबा. अहो त्यांच्या पोटचा गोळा गेला. त्या दुःखापायी बोलल्या असतील त्या. राणे, सासूचा राग राग करू नको पुरी. अगं त्या दुःखात आहेत म्हणून असं बोलून गेलं. त्यांचं मन जप. आणि बघ ही भाजी भाकरी आणली बघ, ठेव. रडू नको पोरी, नीट राहा. ये तुम्ही आबा. मी बघतो. ऍक्सिडेंट व्हायला ही राणीच जबाबदार आहे. हिने जीव घेतलाय माझ्या चिकूचा. स्वतःच्या दळभद्री पोरीवर असले घाणेरडे संस्कार करताना लाज नाही वाटत? राणी, 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 काय झालं? उठ 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 पहिले उठ. इथे बस बस बेडवर बस. तुला आईच्या बोलण्याचं वाईट वाटतंय का? किती खोटं बोलशील? दिसतंय मला, मला सगळं कळतंय. एखाद्याच्या जाण्याला जर कोणी आपल्याला जबाबदार ठरवत असेल तर वाईट तर वाटणारच ना. तुलाही वाईट वाटलंय, पण प्लीज ऐक ना माझं. वाईट वाटून घेऊ नको सगळं. आई चिकूच्या अचानक जाण्याने अशी वागते. प्लीज समजून घे तिला. आय नो तू तिला समजून घेशील. तिची मुलगी गेली आहे ग. प्लीज तिला समजून घे. हो सर, पण काय चुकीचं बोलल्या त्या जे काय बोलल्या ते बरोबरच बोलल्या. अश्विनी माझ्यासाठी डबा आणायला चालली होती ना परत घरी. मी जर तिला डबा आणायला पाठवलं नसतं तर हे सगळं झालंच नसतं. आणि मालती मॅडम म्हणत होत्या की नको राहू दे चिकू, तू नको जाऊ घरी. पण मीच त्यांचं ऐकलं नाही आणि तिला घरी पाठवलं. अगं पण आपण नेहमी चिकूचे हट्ट पुरवत आलोय आणि तूही त्या दिवशी तेच केलंस. आता आपल्याला काय माहिती होतं की असं सगळं घडणार आहे? पण आता मॅडमच्या मनातून हे कधीच जाणार नाही. माझ्यासाठी अश्विनी एवढा त्रास करून घ्यायची काहीच गरज नव्हती. तसंही मला भूक नव्हती, मला नकोच होता थोडा पण अश्विनी म्हणाली की तिला मल्हारला भेटायचंय म्हणून मी हो म्हणाले. ओ म्हणजे त्या दिवशी तिने तुझ्या कानात हे सांगितलं होतं की तिला मल्हारला भेटायला जायचंय? हो सर,
मी सुद्धा हो म्हणाले, पण आता असं वाटतंय की तिचं ऐकून मी खूप मोठी चूक केली. गुन्हाच झालाय माझ्याकडून. काच पाठवते. आणि कमॉन, आता तू खूप जास्त विचार करतेस. मी सांगतोय ना तुला, आईची प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची गरज नाहीये अगं. तू स्वतःला दोष देतेस. तू म्हणतेस तुझ्या लॉजिकनुसार जर आपण विचार केला ना, तर अजितने जर चुकीचा डबा आणला नसता तर चिकू आज आपल्यात असती. त्याने जर करेक्ट डबा आणला असता तर चिकूच्या जाण्याचा प्रश्न झाला नसता ना ग. आणि हे सगळं सोड, आईने जर स्वतः नीट डबा आणला असता तर मग तर हे पुढचं सगळं घडलंच नसतं. आणि हे बघ, पॉसिबिलिटीज बऱ्याच आहेत. प्रत्येक गोष्टीचा संबंध आपण कुठे ना कुठे जोडत बसलो ना तर त्याचा त्रास आपल्यालाच होणार आहे. आणि तुझ्या फ्रेंडला माहिती आहे ना तुझी काही चूक नाही आहे या सगळ्यात. तू का त्रास करून घेते स्वतःला? माझा ऐक, मी सांगतोय तुला, तू या गोष्टीचा जास्त विचार करणार नाहीयेस. ठीक आहे. फक्त ठीक आहे म्हणून चालणार नाहीये. तू जे बोललीस ते फॉलो करणार आहेस. आणि मला आधीच चिकूच्या जाण्याचा खूप त्रास होतोय. त्यात जर तू असा मनस्ताप करत बसलीस तर पुढे येणाऱ्या सिच्युएशन्सला मी नाही हँडल करू शकणार. प्लीज मला समजून घे, प्लीज. हो सर, मी नाही त्रास करून घेणार मॅडमच्या बोलण्याचा. काय आबासाहेब महाडिक, बाहेर खूप मान आहे ना तुम्हाला. घराबाहेर पडल्यावरती माणसं तुम्हाला गराडा घालतात, त्यांना आनंद वाटतो, बरं वाटतं. पण तुमच्या घरच्यांना नाही वाटत. कसं वाटणार? त्याला मी कधी वेळच दिला नाही ना, कसं वाटणार? आणि आता तुमच्याकडे वेळ आहे तर तुमच्या घरच्यांना तुमच्यासाठी वेळ नाही. आणि असला तरी तरी तुमच्यासाठी का खर्च करावा? मुलांच्या भविष्यासाठी झटलो, झिजलो आणि त्यासाठी सबब दिली की माझ्याकडे वेळ नाही. मुलांना सबब दिली. माझी चिकू नाही वेळ देऊ शकलो तिला. ती खुद केली. कायमची मला सोडून निघून गेली. आणि इतकी दूर निघून गेली ना की तिला कसा आणू मी परत? चिकू, तुझे खूप हट्ट पुरवायचे होते, लाड करायचे होते, पण मी आताच निघून गेलीस तू. चिकू, चिकू, एवढीची होती पोरगी. हरवायची भीती वाटायची लहानपणी म्हणून बाजारात जाताना माझा हात असा घट्ट धरून ठेवायची. आता कायमची हरवली. चिको, का केलंस तू असं? बापाचा हात सोडून निघून गेलीस तू. पंडाच्या बापाला. राणी, मला तू मालतीच्या बोलण्याचं खूप वाईट वाटलं ना का तुला? तुला खोटं नाही बोलताय. आमची चिकू आहे ना, चिकू तिच्या वेदना, तिचं दुःख तिच्या हसण्यात लपवायची. तुला चिकूसारखं खोटं नाही बोलताय. काय मालती भानावरच नाहीये. तिला कसलंच भान उरलं नाहीये. प्लीज तिला समजून घे. आबा, हो तुम्ही असं नका बोलू. मला कळतंय सगळं. आणि त्यांना आता आई म्हणून काय वाटत असेल ना, याची आपण कल्पना पण नाही करू शकत. आणि खरं सांगू का, त्या माझ्यावर चिडतायत, ओरडतायत, हे एका अर्थाने चांगलंच आहे आबा. त्या कारणाने तरी त्यांचं मन मोकळं होतंय. नाहीतर अहो त्या अशाच कुडत राहतील. कशाशी बनलीस का तू? शिव्याना ओव्या समजतेस, स्वतःच्या रागाला, रोषाला, अपमानाला पुन्हा समजून स्वीकारतेस. कसं जमतो तुला हे सगळं? मोरी मानलं तुला. ह्याच्याकरता माफ कर.
आबा, तुला काही बोलायचं का वेगळं? हे बघा, मला माहिती आहे की हे बोलायची आता ही वेळ नाहीये, पण माझ्या मनातलं मला कोणाला तरी सांगावंसं वाटतंय. ते नाही, नको, नाही नाही आबा, राहू द्या, आता नाही सांगत मी. बोल ग माझ्याशी. मुलीच्या मनातलं नाही ऐकता आलं मला. निघून गेली ती. तू तरी बोल ना माझ्याशी. काय सांगायचं? आबा, अश्विनी घरी माझ्यासाठी डबा आणायला आली होती ना, बरोबर? बरोबर. हो, मग तिने किचनमधून डबा घेऊन डिरेक्ट हॉस्पिटलला यायला पाहिजे होतं ना. हो आबा, ती तो डबा घेऊन टेरेसवर गेली. काय? हो आबा, त्या डब्यामधली भाजी मी टेरेसवर सांडलेली बघितली. आता काही कारण नसल्याशिवाय अश्विनी तो डबा घेऊन टेरेसवर का जाईल? आबा, मला असं वाटतंय की आपल्या घरात असं काहीतरी घडलंय, ज्याने हे जे नको होतं ते सगळं घडून बसले. आबा, मला यात घातपाताची शंका वाटते. चिकूच्या बाबतीत कोण घातपात करेल? ते आता सांगणं थोडंसं अवघड आहे. पण आबा, माझ्या मनात ना खूप प्रश्न घोळ घालतायत. एकतर चिकू तो डबा घेऊन टेरेसवर का गेली? तिच्या बरोबर हा अपघात अचानक कसा काय घडला? आम्हाला फॅक्टरीमध्ये कोणी डांबून ठेवलं होतं? आबा, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत. आणि बाई, ह्या सगळ्यामध्ये आपण कोणावरतीच विश्वास ठेवू शकत नाही. तुला शंका येते ना? तू या प्रकरणाच्या मुळाशीचा शोध घे, पण या बाबतीत कोणाशी आत्ता काही बोलू नकोस. तुझ्या हाती काही ठोस लागलं ना मला सांग, मी तुला हवी ती मदत करेन. आता कोणाला काही सांगायला नको, नाही तर ते तुला चुकीचं समजतील, गैरसमज होईल. हो, आता सुद्धा तुम्ही मला चुकीचं ठरवणार नाही असं वाटलं म्हणून तुमच्याशी बोलले. पण मी काळजी घेईन आबा, मी नाही सांगणार कोणाला. कळतंय मला. काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. आता जर आबांची परवानगी आहे तर चिकू बरोबर नेमकं काय झालंय ना, याचा शोध घ्यायला हरकत नाही. मालती, तुम्ही आज जे वागलात बोललात ते मला अजिबात आवडलं नाहीये, पटलं नाहीये. म्हणजे काय चुकलं माझं? सगळंच. नेहमीप्रमाणे तुम्ही सगळं राणीवरती ढकलून मोकळ्या झालात. अहो, जे घडलं त्यात बिचारीचा काय दोष आहे, काय हात आहे तिचा? अहो, तुमची पोटची पोरगी गेली हो, आणि तुम्ही अजूनही त्या वस्तीतल्या पोरीची बाजू घेताय. ती जर मध्ये पडलीच नसती ना तर हे सगळं झालंच नसतं. चिकू गेली नसती. या जर तरच्या बोलण्याला काही अर्थ नसतो. हे असल्या बोलण्याला ना शेंडा असतो ना बूड. पण काय तुम्ही ठरवलंय सगळा दोष राणीवर टाकायचा. त्यामुळे तुम्ही जगातल्या कुठल्याही गोष्टीचा संबंध राणीशी जोडू शकता. मला काहीच गरज नाही संबंध जोडायची. माझ्या डोळ्यांना ना लख्ख दिसतंय, आणि तुमच्या डोळ्यांवर त्या राणीने खोट्या मायेची झापडं लावलेत. चिकूला पाठवताना मी परत परत नाही म्हणत होते की नाही? हो, सांगत होता. मग काय? मग ती तुमची राणी शहाणपणा करत मध्येच बोलली. पुन्हा त्या राणीने नसतं खाल्लं त्या दिवशी तर काय लगेच मेली नसती ती. पण तुम्हाला कळवळा येत होता ना तिचा. अरे ती तुम्हाला किती वेळा तेच तेच समजावून सांगायचं सांगा मला. तुमच्याशी बोलणं ना म्हणजे तुम्ही ठरवलंय का दुसऱ्याचं बोलणं मान्य करायचं नाही, ऐकायचं नाही? तुम्ही असं ठरवलंय? आता काय कसं वागलात तुम्ही बाहेर? राणीवरती नाही नाही ते आरोप केलेत तुम्ही. तुमच्याकडे काय ठोस पुरावा आहे हो की राणीने हे सगळं घडवून आणले, कटकारस्थान केले? ती बिचारी विक्रांत उर्मिलाला काही महत्वाचे प्रश्न विचारत होती, पण त्यातही तुम्ही तिला अडवलात. मला एक गोष्ट कळत नाहीये. चिकू डबा आणायला घरी आली होती,
तेव्हा विक्रांत उर्मिला घरी होते. मग जर का राणीनं त्यांना 4 प्रश्न विचारले तर बिघडलं कुठे? पण तिच्या प्रश्न विचारण्याचा रोग तुम्हाला कळला नाही का? स्वतः कारस्थान करून दुसऱ्याच्या मानेवर तलवार कशी धरता येईल याचा विचार ती खूप हुशारीने करते. तुमच्याशी बोलणं ना खूप कठीण आहे. मला सांगा, जेव्हा चिकू राणीची बाजू घ्यायची तेव्हा तुम्ही चिकूला अदवा तदवा बोलायचा. मग काय आपली चिकू चुकीच्या माणसांची बाजू घ्यायची का? अहो लहान होती हो आपली चिकू. बिचारीला काय कळत होतं? वारा येईल त्या दिशेला वाहणारी होती माझी चिकू. पण हे त्या राणीला पक्क माहित होतं, म्हणूनच तर तिचा फायदा घेतला ना. बस करा मला ती तेच विचार मनात घोळवणं बंद करा आधी. राणीचं वागणं बोलणं तुम्हाला आयुष्यभर खटकणार आहे माहिती आहे मला. पण निदान तिच्या घरच्यांचा तरी मान ठेवा. बुवांच्या संस्काराचा अपमान का केलात तुम्ही? काय चुकीचं केलं मी? त्या घाणेरड्या वस्तीतले सडलेले कुजलेले विचारच तर पेरलेत ना हिच्या डोक्यात. दुसऱ्याचं घर हळूहळू कसं पोकरायचं ह्याचेच तर धडे दिलेत ना त्यांनी. तुम्ही ना कृपा करून त्यांची वकिली करणं बंद करा. आणि किमान माझ्या पोरीच्या बाबतीत हे असलं झालेलं असताना तुमचं त्या राणीवरचं आणि तिच्या घरच्यांवरचं प्रेम बाजूला ठेवा. मला त्या राणीचं नावही ऐकायचं नाहीये. ऐकावं लागेल. सगळ्यांनाच दुःख झालंय, पण तुमच्या या अशा वागण्यानं बोलण्यानं ते दुःख अजून वाढतंय आणि ते मला पटत नाहीये. माझे मन सगळ्यांसमोर खाली जातीये. ती माझ्यामुळे नाही, त्या अभद्र पोरीच्या वागण्यामुळे तुमची मान खाली जाते. आणि आता तिच्या बाबतीत तुम्ही मला कितीही समजवलंत ना तरी मला फरक पडत नाही. कोणाला किती त्रास होतोय, कोणाचं काय दुखतंय खुपतंय याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. मला फक्त एवढं माहितीये की आता माझी चिकू माझ्या जवळ नाहीये. बघितलंत ना, त्या राणीला 2 प्रश्न काय विचारले मी, दात खिळी बसण्यासारखी गप्प राहिली होती ती. कारण तुमचे प्रश्नच चुकीचे होते आणि तिच्याकडे उत्तर नव्हतं असं समजू नका. काय राणीला भान आहे कधी कुठे काय बोलायचं याचं. मला सांगा, तुम्ही तिचा एवढा अपमान करता, एकदा तुम्हाला कधी उलटून बोलली आहे ती? ऐका ना, तुमची ना तुमच्या राणीवरची माया तुमच्याकडे ठेवा. आणि माझ्या पोरीच्या बाबतीत जे काय झालंय ना त्यावर सोडा मला. एकटं राहू द्या, तुम्ही बाहेर जा. मालती माझा ऐका. तुम्ही जाताय कमी जाऊ. चांगली तोंडावर पडली राणी. त्या मालती काकीने कसला गेम केला तिचा? आपल्याला उलट सुलट प्रश्न विचारते. हो ना, जरा जास्तच पुढे पुढे करत होती. हॉस्पिटलमधून अश्विनीला डब्बा आणायला सांगितलं, चांगलंच झालं, आपल्याच पथ्यावर पडलं. हॉस्पिटलमध्ये सगळं काही त्या मालतीसमोर घडलं म्हणून ती आता राणीवर राग काढते. ह्या रागाचा आपण फायदा घेतला पाहिजे विक्रांत. एक्झॅक्टली. हे सगळं राणीवरच कसं उलटेल ना ते बघावं लागेल आपल्याला. म्हणजे जेव्हा केव्हा ती या केसबद्दल आणि आपल्या विरोधात बोलेल ना तेव्हा ती मालती काकी तिला चांगलं सोडून आणि खोडून काढेल. करेक्ट. त्या राणीची वाट लावायची असेल ना तर आता आपण थांबून चालणार नाही विक्रांत. आणि हो, आधी आपल्याला हा विचार करावा लागणार आहे, जर भाजीचा मुद्दा पुन्हा निघाला तर उत्तर काय द्यायचं. खरंय, आपल्याकडे असं काहीतरी ठोस उत्तर असलं पाहिजे ना जेणेकरून राणी आणि सगळे कन्व्हिन्स होतील. हो ना, लवकरात लवकर काहीतरी विचार करायला हवा विक्रांत. हे असं सारखं रडून रडून आता माझे अश्रू संपलेत रे. आपण चिकूला मारलंय किंवा मारू शकतो हे सहजासहजी कोणालाही पडणार नाही. सो डोंट वरी. अरे हो, पण त्या इंद्राने एखादा मुद्दा लावून धरला तर घरातले सगळेजण ते मान्य करतात आणि मग तो मुद्दा त्या मालतीला सुद्धा मान्य करावा लागेल. हे बघ, काही झालं तरी ह्या मुद्द्यावर ती राणी इंद्राला कन्व्हिन्स करता कामा नये. आणि जर तसं झालं तर इंद्र आणि राणी दोघं जण मिळून ह्या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात करतील. खरंय उर्मिला, पण हे सगळं आपण केलंय हे प्रूव्ह करणं तितकं सोपं नाहीये. आता मालती काकी आपल्या बाजूने स्ट्रॉंग कशा उभ्या राहतील ना याचा विचार कर. अरे त्याची काय गरज आहे? त्या मालतीच्या मनात राणीविषयी ऑलरेडी राग आहे. राणीविषयी तिच्या मनात धगधगती आग आहेच की. त्यामध्ये फक्त आपण तेल ओतायचं काम करायचं, भडके आपोआप उडत राहतील.
आणि मग त्या राणीची पुरती वाट लागेल. ठीक आहे उर्मिला, तू घरचं सगळं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न कर. मी फॅक्टरीतल्या उलाढाली सांभाळतो. इंदिरा जोपर्यंत कोलॅप्स आहे ना तोपर्यंत सगळी कामं उरकून घेतो आणि या वर्षातली आपली सगळी सोय करतो. हो, पण विक्रांत, जे काही करशील ते जरा जपून कर. त्या इंद्राला तुझ्यावर संशय येता कामा नये. हा, डोंट वरी, तू बघच यावेळी असं काही करेन ना की संशयाला जागाच उरणार नाही. सर खूपच खचून गेलेत. कामावर सुद्धा जात नाहीत. ते जर असंच वागत राहिले तर कसं चालेल बरं? मला सरांबरोबर बोललंच पाहिजे. बोलतेच आता. सर, मला बोलायचं होतं तुमच्याशी. बोल. तुम्ही उद्या फॅक्टरीत जाणार आहात का? नाही, का? तू असं विचारू कसं शकतेस? अश्विनीच्या बाबतीत हे सगळं घडलंय तर आता घरातून बाहेर कसं पडायचं हाच प्रश्न पडलाय ना तुम्हाला. तुम्ही घरी राहून राहून किती दिवस अजून राहणार आहात? कधी ना कधी तर तुम्हाला घराबाहेर पडावंच लागेल ना. सर, अहो, जर तुम्ही मालती मॅडमची समजूत घालू शकता तर त्यांच्यासाठी तुम्ही खंबीरपणे उभं राहायला नको का? हा, जर तुम्ही त्यांना म्हणू शकता की सावर स्वतःला, तर तुम्ही दुःख घेऊन त्यांच्यासाठी उभं राहायला नको का? सर, ज्या गोष्टी तुम्ही मालती मॅडमला समजवल्यात त्याच तुम्हाला लागू होतात ना. अहो, त्यांना जर खोलीत बसून बसून त्रास होईल तर तुम्हाला पण असं घरात बसून त्रास नाही का होणार? सर, माणसात दुःख पचवायची ताकद असते आणि मला माहिती की तुमच्यात ही ताकद आहे. तुम्हालाच मालती मॅडमसाठी, आबांसाठी, या घरासाठी या सगळ्यातून बाहेर पडावंच लागणार आहे. सर, मी आता जे बोलते ना त्याच्यावरती नीट विचार करा. सर, तुम्ही ऐकताय का? इंद्रजित सरांचं अजिबात कशातच लक्ष नाहीये. खूप खचून गेलेत ते. त्या अश्विनीच्या आठवणी तितकं बुडालेत की असं बोलणं पण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. त्यांना यातनं बाहेर काढावंच लागेल. मला असं काहीतरी करावं लागणार आहे की जेणेकरून ते याच्यातनं बाहेर निघतील. पण काय करावं? हा, हे करता येईल. सर, उठा बघू. उठा, चला. अहो, चला, ऐका माझं, उठा. या इकडे बसा. अहो, बसा ना, बस. हे, आणि तुमच्या मनामध्ये तुम्हाला जे काही वाटतंय ना याच्यात लिहा. त्याने काय होणार आहे? असं मी सांगते ना, तुम्ही लिहून तर बघा. घ्या. आणि हा काय वेडेपणा आहे? अहो, कधी कधी वेडेपणा करायचा असतो. आणि मी तुमची मैत्रीण आहे. मी जर तुमचं सगळं ऐकते तर तुम्ही माझं ऐकायला नको का? घ्या. तुमच्या मनाला जे वाटतंय ना ते याच्यात लिहून काढा. घ्या ना, ऐका माझं. चिकू, तू का गेलीस का? आता तू गेलीस पण मला तुझं हाक मारणं रोज आठवत राहील. तुझं मला चिडवणं, मला त्रास देणं, माझ्याकडे हट्ट करणं, माझी इच्छा नसताना मला फिरायला घेऊन जाणं, मी अपसेट असताना मला समजावणं, माझे डोळे पुसणं, मला हसवण्यासाठी तुला जमतील ते सगळे प्रयत्न करणं, माझं चिडणं, संतापणं, रागावणं सगळं शांतपणे समजून हे सगळ्याच्या सगळं मला आठवत राहणार का कायम?
आपण या घरात घराबाहेर जिथे जिथे दंगा घातला, हसलो, रडलो, धावलो, पडलो, खेळलो, तो प्रत्येक कोपरा मला तुझी आठवण करून देत रे. माझी एकच रिक्वेस्ट आहे. लोक म्हणतात की माणूस गेल्यानंतर त्याचा आत्मा भटकत असतो. तू जर गेल्यानंतर सुद्धा खरंच असणार असशील ना, तर माझ्या आजूबाजूला नक्की राहा, माझ्या सोबत राहा. तुझ्या दादूला तू कुठे चुकत असेल तर करेक्ट कर. कोणाच्या डोळ्यात तुझ्या दादूमुळे पाणी येत असेल तर तुम्हाला ते करण्यापासून अडव. आजवर माझी बहीण फ्रेंड बनून होतीस, आता माझी सावली म्हणून या घरात राहशील ना. आय नो तू तुझ्या दादूचं नक्की ऐकशील. थँक्यू राणी, थँक्यू सो मच. खूप बरं वाटतंय मला आता. मला असं वाटतंय चिकू माझ्या आजूबाजूलाच आहे आणि माझं म्हणणं ऐकते. खूप बोललो मी चिकूशी असं वाटतंय मला आता. थँक्यू, थँक्यू सो मच. सर, हे जे काय घडलंय ना ते खूप वाईट घडलंय, पण आता तुम्हालाच दुःखाचा रस्ता चालून तो पार करून सुखाची वाट शोधावी लागेल. आणि काळजी करू नका, त्या प्रत्येक प्रवासात मी तुमचा हात हातात घेऊन सोबत असेल.